तुमच्यासोबत असं कधी झालंय का, की तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, पण तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय. मग तो डिसिजन कोणताही असो, लग्न करण्याचा डिसिजन असो किंवा फॅमिली प्लॅनिंगचा डिसिजन असो किंवा जो जॉब तुम्ही करताय, तो जॉब सोडण्याचा डिसिजन असो. तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, त्यावर ठाम राहायचं आहे. पण तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करताय, की जर मी तो डिसिजन घेतला, तर माझ्यासोबत काय होईल? फ्युचरमध्ये काय होईल? मला किती स्ट्रगल करावं लागेल? मला वाटतंय, जो डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे, तो तुम्ही घ्यायला पाहिजे आणि त्यावर ठाम राहायला पाहिजे. कारण फ्युचरबद्दल जर तुम्ही विचार करत बसला, तर मानवी जीवन हे अनप्रिडिक्टेबल आहे. म्हणजे आज तुम्ही आहात, आज मी आहे, पण उद्या आपण असणार की नाहीत, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे जे डिसिजन घ्यायचे ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि इफ सपोज डिसिजन घेतला आणि काही आउटकम आलं, जसे सक्सेस आलं, तर चांगलीच गोष्ट आहे. सक्सेस नाही आलं, फेल्युअर आलं, तरी पण चांगली गोष्ट आहे. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, एक्सपिरियन्स करायला मिळेल आणि जीवन जगण्याचा जो आनंद असतो, तो या एक्सपेरिमेंट्समध्येच असतो, या एक्सपिरियन्सेसमध्येच असतो, असं मला वाटतं. त्यामुळे बिनधास्त डिसिजन्स घ्या, घाबरू नका. स्ट्रगल आलं तरी आलं, कारण स्ट्रगलशिवाय जीवनाला मजा नाही, असं मला वाटतं. माझे असे बरेचसे मित्र आहेत, ज्यांना फुल असं फॅमिली बॅकअप असताना सुद्धा साधे-साधे निर्णय घ्यायला ते घाबरतात. खरंच. म्हणजे मी असे अनेक लोक पाहिलेत, की ज्यांच्याकडे काहीच नाही. तरी पण ते लाईफमध्ये एवढे कॉन्फिडंट असतात, एवढे बिनधास्त असतात, की लाईफमध्ये सगळे डिसिजन्स घेतात, न घाबरता आणि त्यांना सक्सेस पण मिळतं. मग अशा मुलांचं काय, ज्यांना सगळं आहे, त्यांना काहीच स्ट्रगल नाही लाईफमध्ये. मग डिसिजन घेताना एवढं का घाबरतात? तर मित्रांनो, लाईफ खरंच खूप छान आहे. जर आपण खूप स्ट्रेस घेतला, खूप ओव्हर थिंकिंग करत बसलो, तर आपल्याला लाईफ नीट जगताच येणार नाही. आपण कमी वयातच म्हातारे बनू. त्यामुळे अशी चूक करू नका. लाईफ बिनधास्त जगा. डिसिजन्स घ्या बिनधास्तपणे. तुमच्या मनाला वाटतंय ना, तुमचं मन बोलतंय ना, तर घ्या बिनधास्त डिसिजन्स. जे होईल ते होईल.